नमस्कार मंडळी, मी आहे जागृती. सकाळी सकाळी तर मस्त नाश्ता करून अंघोळ न करताच आम्ही तिघं बहीण भाऊ आमच्या शेतात आलेलो. सूर्यदेवांचं आगमन होण्या अगोदरच आम्हाला आमचं काम आटपायचं होतं. काही नाही हो, शेणखत टाकायचं होतं फक्त. मग काय चालू केलं टाकायला. आणि काय वाटतं तुम्हाला, 14 ढिगांपैकी किती ढीग केले असतील आम्ही? 3च ढीग हो, 3च ढीग करून गार पडलो होतो आम्ही सगळे. आणि ना आमच्या तिघांचं असं एक पण काम नाही की जे की भांडण करून सक्सेसफुल होतं. लास्ट टाइम त्या दोघांचं झालं आणि ह्या वेळेस तुम्ही पण बसला होता ना? बसते ना आम्हाला. आता असं करायचं का मग? तू टाइमपास करते ना, आम्हाला आज करायचं एवढे होते हिडवला आमची 5-5 गावी लागते तेव्हा तरी बसते. मग गमेल तरी दे ना पुढे येऊन. घे ना घे ना. ते नसते. तू इथं नाटके खाताना मला म्हणता नाटके नाही ना, मला बरायचं नव्हतं तिथलं. मी ती दुसरं बरं ना मग ती काढलं होती ते ठेवीन ती ना. बाजूत ठेवू. आज तर सूर्यदेवांना पण आमच्यावर दया आली होती वाटते. आय थिंक त्यांनी मम्मीने आम्हाला दिलेली वॉर्निंग ऐकली असणार आहे. अजून तर 10 ढीग राहिलेत आणि आम्ही तर नुसतं टाइमपास करत होतो. आय मीन जेव्हा दम लागतोय तेव्हाच बसायचं. मध्येच माऊचं काम निघलं होतं विहिरीवरती. चला म्हटलं, तसंच त्या दिवशी टाकलेला सोलार पण पाहायला भेटेल. आणि ना, ही सोलारची मोटर मोबाईलला कनेक्टेड आहे. म्हणजे आपण घरी बसल्या पण आपण त्यांना चालू करू शकतो, बंद पण करू शकतो. आता मात्र सूर्यदेवांचं आगमन झालं आणि आम्ही तर डिप्रेशन मध्येच गेलेलो. आता मम्मीला काय सांगायचं. काहीच तुम्हाला बघायचे का? बघा, लई दिवसातून भाकरी केलं कसं होतं बघा. इकडे बघा. काहीच तिचं नका ऐकू, काय माझं ऐका. आपण कुठे होतो? हा, त्यानंतर आम्ही घरी आलेलो. फ्रेश आंघोळ वगैरे करून चिकन वरती ताव मारून एक गाढ झोप काढून परत संध्याकाळी मम्मी सोबत आलेलो बाकीचं राहिलेलं काम करायला. माझी मम्मी ना खूप काम करते हो. ती आल्यानंतर राहिलेलं सगळं काही आम्ही पूर्ण केलं. सगळं आवरता करता 7 वाजले होते आम्हाला. जातो आता घरी आणि भेटूयात आपण पण पुढच्या व्लॉग मध्ये.